नमस्कार, मी डॉक्टर दीपा. मला बरेचदा विचारला जाणारा प्रश्न म्हणजे की पालेभाज्या खाव्यात की फळभाज्या खाव्यात? तर तेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग बघूयात. आपण बघतोय की कुठलीही पालेभाजी घ्या, ही थंड, कोरडी आणि वातकारक आहे आणि पचायलाही तितकाच वेळ घेणारी आहे. त्यामुळे कधीही पण जेवणामध्ये पालेभाजी ही मुख्य स्वरूपाची भाजी म्हणून न खाता व्यंजन स्वरूपातच त्या भाजीचा वापर करावा. आता तुम्ही मला म्हणाल की मॅडम हे असे कसे काय? अनेक जण तर म्हणतात की पालेभाज्या खूप हेल्दी असतात, आरोग्यासाठी उत्तम आहे. ते एक साधं उदाहरण देऊन तुम्हाला सांगते की पालेभाज्या ह्या कितपत हेल्दी आहेत हे तुम्हीच डिसाईड करा. की आपण जर उघड्यावर एक दिवसासाठी मेथीची भाजी, दुधी भोपळा, दोडका आणि त्यानंतर डाळी जर आपण बाहेर सोडल्या उघड्यावर, तर आपण बघतोय की त्यामध्ये सर्वात आधी खराब व्हायला सुरुवात होते ती पालेभाज्यांची. त्यानंतरच दोडका, दुधी भोपळा यांची होईल आणि क्वचितच डाळी या खराब होतील. तर आता तुम्हीच बघात की ज्या भाजीमध्ये स्वतःला टिकवण्याची ताकद नाही आहे ती शरीरामध्ये जाऊन काय कार्य करत असेल. तुम्हाला जर आजची माझी माहिती आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.